आजची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी सरकारच्या विविध योजनांद्वारे गोरगरिबांना मिळणारी रक्कम आणि ताटातलं अन्नच काढून घेण्याचा डाव रचला जातोय का असा संशय निर्माण झालाय। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यानं अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। जवळपास 1 लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी शिवभोजन थाळी, आनंदाच्या सिधासह इतर योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती भार वाढलाय। आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विभागनिहाय बैठकांमध्ये इतर योजना बंद करण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार आहे। कोणत्या योजना बंद करायच्या, कोणत्या योजनांना निधी द्यायचा की नाही यावरती चर्चा सुरू आहे। दरम्यान शिवभोजन थाळी बंद करू नका अशी मागणी छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलेली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर लोकप्रिय योजना सरकारकडून घोषित केल्या जातात, पण त्यानंतर त्याचं सगळं बजेट कसं बसवायचं यामध्ये मात्र मोठी ओढाताण होताना दिसतेय। काय पेच आहे सध्या राज्य सरकारसमोर आणि काय तोडगा काढण्याचा विचार होतोय? प्रज्ञा, पाहतो आपण राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि कुठतरी आता 2 लाखाहून अधिक तूट जी आहे ती भरून काढण्यासाठी जी आहे ती वेगवेगळा आयडिया काढल्या जातात। त्यामध्ये आपण पाहतोय की साधारणतः जर 1 लाख जवळपास तूट जर भरून काढली तर गाडा सुरळीत चालू शकतो असं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे काही ज्या योजना आहेत त्या बंद कराव्या लागतील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। विभागानुसार बैठका झालेल्या आहे आणि त्यामध्ये काही लोकप्रिय ज्या योजना आहेत त्या बंद होण्याची दाट शक्यता आहे। त्यामध्ये पाहतोय आपण का शिवभोजन थाळी असेल त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा ह्या 2 योजनांसह इतर योजना सुद्धा ज्या आहेत ते बंद होण्याची शक्यता आहे। आपण शिवभोजन थाळी जर पाहिली तर ही कोविड काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली होती। साधारणतः 1,90,000 लाभार्थी जे आहे ते दिवसाभरामध्ये शिवभोजन थाळीचे लाभार्थी आहेत आणि साधारणतः 263च्या आसपास जे आहे ते कोटी रुपयांच्या आसपास त्याचा खर्च आहे वार्षिक। त्यामुळे कुठेतरी ही एक योजना बंद करायची का अशा प्रकारची चाचपणी सुरू आहे। आनंदाचा शिधा सुद्धा आपण पाहतोय की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली होती। आधी दिवाळीसाठी 4 वस्तू दिल्या जायच्या, त्यानंतर गुढीपाडवा असेल, आंबेडकर जयंती असेल, शिवजयंती असेल, अशा अनेक सणांनिमित्त जे आहे ते वाटप केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। साधारणतः आपण पाहतोय की 100 रुपयामध्ये या 4 वस्तू मिळतात आणि याची बाजारात किंमत 500 रुपये आहे। त्यामुळे उरलेली जी काही रक्कम आहे ती राज्य सरकार आपल्या अनुदानातून भरेल अशा प्रकारचं जे आहे ती ही योजना आहेत। त्यामुळे दोन्ही योजनांवरती जे आहे ते कुठेतरी आता बंद करण्याची जी आहे ती वेळ येते की काय अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। अर्थमंत्र्यांनी काही आढावा बैठका घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये या दोन्ही योजना बंद करायच्या का अशा प्रकारची सुद्धा चर्चा केल्याचं जे आहे ते सूत्रांनी सांगितलेलं आहे। या दोन्ही योजना ज्या आहेत त्या लोकप्रिय आहेत। आपण पाहतोय का मध्यंतरच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची बातमी आली होती। विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती टीका केलेली होती। गरिबांच्या ताटातलं अन्न काढून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारचा आहे अशा प्रकारची टीका केलेली होती। त्यानंतर कुठतरी हा निर्णय जो आहे तो मागे घेतला होता। मात्र आता अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या योजना बंद करायच्या का यावरती सरकार विचार करत आहे। कारण आपण पाहतोय लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। आपण काल सुद्धा पाहिलेलं आहे की कंत्राटदारांनी आंदोलन केलेलं होतं। जवळपास 89,000 कोटींचं जे आहे ती थकबाकी आहे। त्यामुळे या सगळ्या जर योजना सुरळीत चालवायच्या असेल, राज्याचा गाडा जर सुरळीत चालवायचा असेल तर काही लोकप्रिय योजना ज्या आहेत त्या बंद कराव्या लागतील अशा प्रकारचं जे आहे ती चर्चा सुरू आहे। विशेषतः ज्या काही फुकट वाटतो आपण किंवा मोफत दिलं जातं अशा योजना ज्या आहेत त्याच्यावरती सरकारचा आता रिव्ह्यू सुरू आहे की या योजना बंद करायच्या का। त्यासाठी या 2 महत्त्वाच्या योजना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। या शिवभोजन थाळीसाठी जे आहे ते छगन भुजबळ जे माजी मंत्री आहेत त्यांच्याकडे हा विभाग होता, त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना काल पत्र लिहिलेलं आहे आणि शिवभोजन थाळी जी आहे ती बंद करू नका। गरिबांच्या उपयोगासाठी जी ही योजना आहे आणि तिची किंमत सुद्धा अतिशय कमी आहे, त्यामुळे ही योजना बंद करू नका अशा प्रकारची मागणी जी आहे ती छगन भुजबळ यांनी केलेली आहे। मात्र आता सरकारकडनं नेमकी काय पावलं उचलली जातात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। कारण आता पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर करायचा आहे। जर योजना बंद करायच्या असतील तर त्यासाठी तरतूद करायची का नाही यावरती सुद्धा जी आहे ती चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा यावरती रिव्ह्यू बैठक होईल आणि या दोन्ही योजना बंद करायच्या का चालू ठेवायच्या यावरती निर्णय होणार आहे। मात्र सध्या तरी कुठेतरी या योजना बंद करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, राजू, या सगळ्यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतो की निवडणुकांच्या काळामध्ये सरकारकडून घोषणा केल्या जातात, त्यांची अंमलबजावणी सुरू होते, पण हे सगळं करत असताना जे आवश्यक आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे ते केलं जात नाही आणि म्हणून अशी वेळ येते।
अगदी तसंच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक सरकार आलं किंवा मुख्यमंत्री आल्यानंतर लोकप्रिय योजना ज्या आहे ती घोषणा करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र त्याचं नेमकं बजेट कसं करायचं, त्याची पुढची रणनीती नेमकी काय असली पाहिजे, हे कुठंतरी पूर्ण भविष्यातला विचार न करता जी आहे ती योजना केली जाते आणि त्यानंतर कुठंतरी हे सगळं डामाडोल होताना आपल्याला पाहायला मिळते. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये शिवभोजन योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. कोविड काळामध्ये ती फायदेशीर ठरलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आले, यांनी आनंदाचा शिधा जो आहे तो सुरू केलेला होता. दिवाळीमध्ये